कृष्ण सोडून महाभारतात अशी एक व्यक्ती होती की ज्याला महाभारत युद्धाचेच नव्हे तर कर्णाचे सुद्धा भूतकाळ आणि भविष्य माहिती होतं, तरी तो शांत राहिला. तर तो का बरं शांत राहिला आणि तो कोण? तर नमस्कार मंडळी, मी जयश्री चौधरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण जाणून घेऊया त्या व्यक्तीला. कुंतीच्या सहाय्याने अश्विनी कुमाराच्या आवाहनाने माद्रीला 2 पुत्र झाले, नकुल आणि सहदेव. म्हणूनच सहदेव फक्त राजपुत्र नव्हता, त्याच्या जन्मात देवत्वाचा अंश मानला जातो. नकुलाला सौंदर्य आणि घोड्यावरील प्रभुत्व लाभले, तर सहदेवाला बुद्धी, ज्ञान आणि ज्योतिष विद्येचे वरदान लाभले असे सांगितले जाते. महाभारताच्या कथांमध्ये सहदेवाला अत्यंत ज्ञानी, शांत आणि अंतर्मुख मानले जाते. काही परंपरांमध्ये असेही म्हटले जाते की त्याला भविष्याची जाणीव होती, म्हणून सहदेवाचा जन्म केवळ एका घराण्यातील पुत्राचा जन्म नव्हता. तो ज्ञान, विवेक आणि शांत बुद्धीच्या प्रतीकाचा जन्म मानला जातो. सहदेवाला कदाचित अजून एक सत्य माहीत होतं की कर्ण हा शत्रू नाही, तो त्यांचाच भाऊ आहे. कल्पना करा, आपल्याला माहीत आहे की ज्याच्याशी आपण लढणार आहोत तो आपला सख्खा भाऊ आहे, पण आपण काही बोलू शकत नाही. महाभारतात भीमाची ताकद दिसते, अर्जुनाचं शौर्य दिसतं, कर्णाचा अभिमान दिसतो, पण सहदेवाची असहाय्यता दिसत नाही. पण सहदेवाचं युद्ध रणांगणावर नव्हतं, ते त्याच्या मनात होतं. कारण काही लोक तलवारीने जखमी होतात, पण काही लोक सत्याने जखमी होतात. कृष्णाला माहीत होतं की सत्य कुठे आधी उघडलं तर धर्माचा समतोल तुटेल, म्हणून काही सत्य त्यांनी लपविलं आणि सहदेवाला मौन दिलं. महाभारत आपल्याला एक विचित्र गोष्ट शिकवतं. अज्ञान माणसाला शांत झोप देतो आणि ज्याला सगळं काही माहिती असतं तोच माणूस सर्वात जास्त असहाय आणि एकटा असतो. सहदेव पांडवांमध्ये सर्वात शांत पण सर्व काही ज्ञान असणारा. त्याच्याकडे तलवार होती, पण त्याहून तीक्ष्ण त्याचे ज्ञान होते. म्हणतात त्याला भविष्य दिसत होतं. कुरुक्षेत्रात काय होणार, कोण जिंकेल, कोण पडेल, सर्व काही त्याच्याच नजरेसमोर होतं. पण नियती कधी कधी माणसाला ज्ञान देत नाही, ती त्याला ज्ञानाचं ओझं देते. सहदेवाला माहीत होतं की हे युद्ध फक्त राज्यासाठी नाही, हे युद्ध म्हणजे संपूर्ण वंशाचा अंत आहे. कुरुक्षेत्रावर फक्त माणसं नाही तर इतिहास पडणार आहे. तरीही तो गप्प राहिला, कारण ज्ञान असलं तरी तो बोलण्याचा अधिकार नसतो. धर्म कधी कधी माणसाला सत्य सांगण्यापासूनही रोखतं. व्यासाच्या महाभारतानुसार कृष्ण यांनी सहदेवाला शाप दिला होता की जर तू भविष्य उघड केलंस तर तुझा मृत्यू होईल. पण कदाचित हा शाप नव्हता, हा नियतीचा नियम होता. रणभूमीवर सहदेव घोडा वाऱ्यासारखा पळवत असे. क्षणात संपूर्ण रणांगणाची फेरी मारून तो शत्रूच्या सैन्याची संख्या, रचना, हालचाल मोजून येत असे. कारण त्याला युद्धकला नव्हती कळत, त्याला घोड्याची भाषाही समजत होती. माणसं अनेकदा शब्द ऐकूनही समजत नाही, पण सहदेव प्राण्यांचा निशब्द संकेतही ओळखत होता. कदाचित म्हणूनच रणांगणात सर्वात जास्त आवाज तलवारीचा नव्हे तर शांत बुद्धीचा असतो. सहदेवाकडे अहंकार नसलेली बुद्धी होती. ज्ञान त्याच्याकडे खूप होतं, पण गर्वाचा आवाज नव्हता. सहदेवाच्या मृत्यूवर युधिष्ठिर म्हणाला होता, सहदेव अत्यंत ज्ञानी होता, पण त्याला आपल्या ज्ञानाचा थोडा गर्व होता. त्याला वाटत असे की जगात त्याच्यापेक्षा अधिक ज्ञानी कोणी नाही. त्या सूक्ष्म अहंकारामुळे तो मार्गातच कोसळला. खरं तर सहदेव बोलला कमी, त्याने समजून घेतलं जास्त. रणांगणात अनेक जण पराक्रम दाखवतात, पण शांतपणे सत्य समजणारे थोडेच असतात. कदाचित म्हणूनच इतिहास बहुतेक वेळा गोंगाट करणाऱ्यांची नावे लक्षात ठेवतो आणि शांत बुद्धी असलेले लोक सावलीत मागे राहून जातात. तर मंडळी, आज मी सहदेवाविषयी तुम्हाला माहिती सांगितली. बऱ्याच दिवसानंतर आली मी. तुम्हाला सहदेवाविषयी माहिती कशी आवडली नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव. राधे राधे.